विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव राऊतांनी पुढे केलं होतं। त्यावर काँग्रेसने आधीच नो कमेंट्स म्हटलं आणि आता शरद पवारांनीही मविया हाच चेहरा असल्याचं सांगत असहमती दर्शवली। महाराष्ट्रामध्ये चेहऱ्याशिवाय मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाणं हा धोका आहे। या महाराष्ट्रानं महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं। विधानसभा निवडणुकीसाठी चेहऱ्याशिवाय लढणं घातक आहे असं सांगतानाच राऊतांनी उद्धव ठाकरेंचं नाव पुढे केलं। पण शरद पवारांनी रोखठोकपणे व्यक्ती वगैरे नाही तर आघाडी हीच आमचा चेहरा असल्याचं सांगितलं। म्हणजेच ठाकरेंना निवडणुकीआधी चेहरा बनवण्यास असहमतीच दर्शवली। आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा, त्याच्यात कोणतीही एखादी व्यक्ती आमच्या निर्णय सामूहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे। केंद्रामध्ये राहुल गांधी हा चेहरा झाला असता की राहुल गांधी पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हे जर ठरवलं असतं तर किमान 25 ते 30 जागा सहज वाढल्या असत्या। कोणतंही सरकार किंवा कोणतेही संस्था हे बिन चेहऱ्याचे असू नये। आपण कोणासाठी मतदान करतो आहे हे लोकांना कळायला हवं। लोकांनी इंदिरा गांधीला मतदान केलं, लोकांनी मोदीला मतदान केलं। चेहरा कोण याच्याविषयी आमच्यात मतभेद नाही आहेत। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात तिघे एकत्र लढणार आहोत आणि साधारण 175 ते 180 जागा आम्ही जिंकू। बिनचेहऱ्याची निवडणूक होऊ नये असं पुन्हा राऊत म्हणाले। तसंच चेहरा कोण यावरून मतभेद नाहीत हेही राऊत आवर्जून बोललेत। मात्र पुन्हा काही त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलेलं नाही। 2 दिवसांआधीच राऊतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसनेही ठाकरेंच्या नावावरून नो कमेंट्स असं उत्तर दिलं होतं। अजून कुठली जागा वाटपाची चर्चा नाही एक। आणि मला असं वाटतं की संजय राऊतांच्या बद्दलचं आम्ही भूमिका घेतलीच की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याला कुठलंही कॉमेंट करायचं नाही असा आम्ही काँग्रेस पक्षाने निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे मी संजय राऊतांच्या मांडलेल्या मुद्द्याचं कुठलंही कॉमेंट करणार नाही अशी भूमिका आमची। एक प्रकारे ते म्हणतात उद्धव ठाकरे चेहरा असले पाहिजे। आम्ही सांगितलं आम्ही कुठलंही कॉमेंट करणार नाही त्याच्यावर। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणूनच विधानसभा लढणार आहेत। शरद पवारांनी लोकसभेच्या मतानुसार 155 जागांवर महाविकास आघाडी आघाडीवर असल्याचं म्हटलंय। इतर राज्यात आमचा प्रयत्नच आहे। काही साधी गोष्ट अशी की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची त्याच्यात 288 विधानसभेच्या मतदारसंघाची निवडणूक झाली। त्याचे 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला। 155 ठिकाणी। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। आम्हा लोकांची जी उमेदवारी आहे ते होत आहे। शरद पवार साहेबांचं लोकसभेच्या बाबतचं मत असेल परंतु विधानसभेची अजून निवडणूक लागायची आहे। अनेक वेळेला लोकसभेमध्ये यापूर्वी राष्ट्रवादीच्या किती जागा आल्या होत्या आणि विधानसभेला किती आलेल्या ते अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे। यावेळेला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त जागा विधानसभेत आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही। 2019च्या निकालानंतर भाजपची साथ सोडल्यानंतर शरद पवारांनीच उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं। विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ और हाँ भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। मात्र आता महाविकास आघाडीच चेहरा आणि सामूहिक नेतृत्व असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय। म्हणजेच निवडणुकीनंतर संख्याबळ पाहून निर्णय होईल असेच संकेत पवारांनी दिले। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.